बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले, टीकाकारांवर बोलताना भाजपच्या बबनराव लोणीकरांची मगरुरी, तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, मोबाईलही सरकारमुळेच, बबनराव लोणीकरांचं वक्तव्य। आमदार बबनराव लोणीकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, लोणीकरांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना कोणत्याच गावात फिरू देणार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा। सरकारकडे पैसे नाही, सरकार कर्जबाजारी झाले, लाडकी बहीण उपाशीच राहणार, चंद्रकांत खैरेंची महायुती सरकारवर टीका। हे सरकार विचारांसाठी नाही तर सत्तेसाठी एकत्र, हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। सरकारकडून वॉच, एन्काउंटर, फिक्सिंग आणि टेबलाखालून हेच शब्द ऐकायला मिळणार, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। हसन मुश्रीफांना आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मोठा दिलासा, आर्थिक फसवणुकीच्या आरोपातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश देत मुंबई हायकोर्टाकडून याचिका निकाली, मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात कोणतेही पुरावे सापडले नाहीत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांकडून सूचक स्टेटस, दिवा जळतानाच तुपाची गरज असते, विझल्यानंतर तूप ओतण्यात अर्थ नाही, जाधवांकडून इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारच माळेगाव कारखान्याचे नवे चेअरमन, 21 पैकी 12 उमेदवार जिंकून अजित पवारांची बाजी, एकहाती सत्ता कायम। आमच्याकडे चेअरमन पदाचा चेहरा नव्हता, पैसाही नव्हता, पण काहींनी खूप पैसा वाटल्याचं ऐकलं, आमचे सर्व उमेदवार फाटके आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमचं काम, माळेगाव कारखाना निवडणुकीतील पराभवानंतर युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। माळेगाव कारखाना निवडणुकीत शरद पवार गटाच्या पॅनलचा दारुण पराभव, बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला असून शरद पवार गटाच्या पॅनलमधील उमेदवारांना 3ऱ्या क्रमांकाची मतं, या उमेदवारांसाठी सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी सभा घेतल्या होत्या। माळेगाव कारखान्यासाठी एक अपक्ष उमेदवार केवळ बिनविरोध निवडणूक होऊ नये म्हणून उभा राहिला, सत्तेपुढे आपला टिकाव लागणार नाही हे माहीत होतं, मात्र लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी लढलो, शिवाजी कोकरेंची प्रतिक्रिया। आणीबाणी इंदिरा गांधी यांची खुर्ची वाचवण्यासाठी करण्यात आली होती, माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची प्रतिक्रिया। इलाहाबाद कोर्टात रायबरेलीचा निर्णय दिल्यानंतर आणीबाणी लादण्यात आल्याची रविशंकर प्रसाद यांची प्रतिक्रिया। आणीबाणीवेळी शरद पवार कुठे होते, पवार बारामतीत कुणाचे लोकशाही मूल्य जपण्याचं काम करत होते की विरोधात काम करत होते, आशिष शेलारांचा पवारांना सवाल। स्वातंत्र्याची शांतता भंग करणारे 4 शब्द आणीबाणी होते, जनता जनार्दनाचा म्हणजे लोकशाहीचा आवाज बंद करणारे हे 4 शब्द होते, मंत्री गिरीश महाजनांची आणीबाणीवर प्रतिक्रिया। आम्ही लुटारू दरोडेखोर असतो तर लोकांनी आम्हाला निवडून दिलं नसतं, मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। तर आणीबाणी आणणारं काँग्रेस सरकार लोकांनी उलटून टाकलं, वडेट्टीवार फक्त भडक वक्तव्य करतायत, शंभूराज देसाईंची टीका। अदिती तटकरे जनतेच्या मनातील पालकमंत्री, अनिकेत तटकरे यांचं वक्तव्य। गेल्या काही दिवसांपासून महायुतीत रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद, राजकीय समज गैरसमजातून रायगडला पालकमंत्री पद मिळालं नाही, जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोनातून वंचित ठेवू नका, अदिती तटकरेंची प्रतिक्रिया। पालकमंत्री पदाचा निर्णय घ्या अशी महायुतीच्या नेतृत्वाला विनंती केली असल्याचीही प्रतिक्रिया। कोणतेही आमदार नाराज नाही, ज्यांची नावं चर्चेत ते आमदार दादांना भेटतात, सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। अजित पवारांना भेटण्यासाठी आमदार मंत्रालय देवगिरी बंगल्यावर येत असल्याचीही प्रतिक्रिया। फडणवीसांना फोन करून कॉम्प्रोमाइज करेल असं अनेकांना वाटायचं, माझ्या नाव मागे कडू आहे, मी किती कडू हे सर्वांना माहिती, बच्चू कडू यांचा विरोधकांना टोला। नवी मुंबई भूखंड स्वतःच्या स्वार्थाकरिता बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम केलं, नवी मुंबईचे पाणी, गॅस, औषध चोरण्याचं काम काहींनी केलं, मंत्री गणेश नाईक यांची नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टीका। बॉम्बे मार्केटाईल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये मराठी मुलांची भरती करा, स्थानिकांनी मराठी मुलांची भरती करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा। पवारांच्या राष्ट्रवादीच्या 28 जूनपासून दररोज जिल्हावार बैठका, मुंबईत पक्षाकडून नव्यानं मोर्चे बांधणी सुरू, 6 लोकसभा मतदारसंघात बैठकांचं सत्र सुरू होणार, राखी जाधवांची माहिती। कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, ठाकरेंच्या युवासेना महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, भविष्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडे उमेदवार राहणार नाही, आमदार विश्वनाथ भोईर यांची प्रतिक्रिया। सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर भूषण गवई पहिल्यांदाच अमरावतीत, सरन्यायाधीश भूषण गवईंचा अमरावतीत राणा दाम्पत्याकडून सत्कार। मी भारताचा सरन्यायाधीश म्हणून नाही तर अमरावतीचा भूमिपुत्र म्हणून आलोय, माझ्या यशामागे माझे आई वडील आहेत, भारताचे संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे, भूषण गवई यांची प्रतिक्रिया। अमरावतीच्या PR पोटे कॉलेजमध्ये सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार। प्रमोद कोंढरेला तत्काळ पदमुक्त केलंय, कोंढरेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार, ट्विट करत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचं आश्वासन। संतश्रेष्ठ माऊलींच्या पादुकांचं आज निरास्नान, वीर धरणातून नीरा नदीपात्रात विसर्ग सुरू, धरणातून सध्या 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू।
संत शिरोमणी महाराजांचा पालखी रिंगण सोहळा परळीत उत्साहात साजरा। परळीकरांकडून फुलांची आरास केलेल्या पालखीचं भव्य स्वागत। जळगावात जिल्हा प्रशासनाकडून आणीबाणीत सहभागी असलेल्या 175 जणांचा गौरव। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरव। सप्टेंबर अखेरपर्यंत नवी मुंबई विमानतळाचं काम पूर्ण होईल। विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीच्या पाहणीनंतर समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांची माहिती। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कारकीर्द सांगणारे अत्यंत दुर्मिळ 7 पुस्तकाचे खंड उपलब्ध। पुस्तकात राजर्षी शाहू महाराजांचे आजपर्यंत उजेडात न आलेले अत्यंत दुर्मिळ फोटो आहेत। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची माहिती। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला गळती। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच पाणी गळती होत असल्याचं समोर। आमदार एकनाथ खडसेंनाही पाणी गळतीचा सामना करावा लागला। एकनाथ खडसेंकडून नाराजी व्यक्त। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार मंजुळा गावितांचं ठिय्या आंदोलन। नगराध्यक्षांविरोधात विश्वास ठराव प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा गावितांचा आरोप। नागपूर धुळे महामार्गावर कार्यकर्त्यांचा रास्ता रोको। मीरा भाईंदरच्या काश्मीरा पोलीस ठाण्याबाहेर चालक मालक संघटनेचं ठिय्या आंदोलन। खासगी इको वाहनांवरील कारवाई। टी परमिट वाहनांसंदर्भात आंदोलन। आमदार प्रतीक निकोलेंसोबतच्या चर्चांनंतर आंदोलन मागे। पुण्यातील धोकादायक इमारती आणि वाड्यांना पालिकेची नोटीस। शहरातील वाडा मालक आणि भाडेकरूंचा निषेध विरोध तर पुणे पालिकेकडून वीज आणि पाणी पुरवठा खंडित। नांदेड जिल्ह्यात पावसाची उघडीप। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। हदगाव तालुक्यातील एका शेतकऱ्यानं 3 एकर सोयाबीनवर नांगर फिरवला। सोयाबीनला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यावर आर्थिक। जगप्रसिद्ध प्राडा कंपनी विरोधात कोल्हापूर चप्पल विक्रेत्यांचा संताप। प्राडानं कोल्हापुरी चप्पलच्या ब्रँडची चोरी केली। कोल्हापुरी चप्पलेला जीआय मानांकन असताना आपला ब्रँड म्हणून सादर करणाऱ्या प्राडा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी। रायगडमधील माणगावच्या काळ नदीपात्रात महाकाय मगरींचा मुक्त संचार। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। यावर उपाय करण्याची ग्रामस्थांची मागणी। आज नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई सिंधुदुर्गासह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छताला पावसामुळे गळती। कार्यालयाच्या गळतीमुळे एकनाथ खडसेंकडून नाराजी व्यक्त। कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांची देखील तारांबळ। कोकण किनारपट्टीलगत समुद्रात उसळल्या 4.5 मीटर उंचीच्या लाटा। मानवी वस्तीपर्यंत समुद्राच्या लाटा। रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, रत्नागिरी, राजापूर, गुहागर या ठिकाणी लाटा उसळल्या। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले। धरणातून 2578 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरणात सध्या 67% जलसाठा। नृसिंहवाडीतील कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली। धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं नदीच्या पाणी पातळीत रात्रीतून तब्बल 5 फुटाची वाढ। नृसिंहवाडीतील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं। नाशिकमध्ये वेळेआधीच पावसानं हजेरी लावल्यानं जलसाठ्यामध्ये मोठी वाढ। नाशिक जिल्ह्यातील धरणं मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 41% अधिक भरली। नाशिकमधून जवळपास 5 टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचलं। स्वारगेट बलात्कार प्रकरणात पीडितेला पोलिसांकडून मानसिक त्रास। पीडितेचे वकील श्रिया आवलेंचा आरोप। पोलिसांचे वकील कोर्टात उपस्थित राहत नाही। पीडितेच्या वकिलाला कोर्टात बोलावून पुढची तारीख मागण्यासाठी दबाव। डोंबिवली रिक्षा चालक आत्महत्या प्रकरणात कार चालकावर गुन्हा दाखल। विष्णुनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल। कारला रिक्षाचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला होता।